राज्यातील विविध आस्थापनांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबरोबरच शिक्षित तरुणांना रोजगारक्षम करण्याच्या उद्देशानं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना सुरू केली। या योजनेच्या व्यापक प्रसिद्धीमुळे राज्यातील तरुणांनी या योजनेला व्यापक प्रतिसाद दिलाय। या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या विविध विभागांबरोबरच खाजगी आस्थापनांमध्ये तरुण प्रशिक्षण घेत आहेत। या योजनेत सहभागी प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यावेतन निश्चित करण्यात आलंय। या योजनेसाठी उमेदवारांची 6 महिने कालावधीसाठी निवड केली जाते। सध्या प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना पहिल्या महिन्याचं विद्यावेतन वेळेत मिळालं, पण त्यानंतर गेल्या 4 महिन्यांपासून विद्यावेतनच मिळालेलं नाही। त्यामुळे प्रशिक्षणार्थी पदरमोड करून प्रशिक्षण घेत आहेत। मुख्यमंत्र्यांच्या नावच्या प्रशिक्षण योजनेत घेतलेल्या प्रशिक्षणाचा पुढे चांगल्या रोजगार संधी मिळवण्यासाठी उपयोग होईल असा विचार करून या योजनेत सहभागी झालेल्या तरुणांची विद्यावेतन रखडल्यामुळे मोठी निराशा झाली आहे।